नमस्कार. आज आपण अमिश त्रिपाठी यांच्या एका खूप गाजलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, मेलुहाचे अमरत्व. हो, 2010 मध्ये आलेलं हे पुस्तक पौराणिक कथा आणि कल्पनारम्यता म्हणजे मिथॉलॉजिकल फिक्शन या प्रकारातलं. अगदी. आणि आपल्याकडे आज या पुस्तकावरचं एक परीक्षण आहे. तर म्हटलं जरा बघूया हे परीक्षण काय म्हणतं या पुस्तकाबद्दल. बरोबर. ह्या परीक्षणाचा जो मुख्य सूर आहे तो म्हणजे शंकराला एका सामान्य माणसाच्या भूमिकेतून त्यांनी मांडलंय. अच्छा, म्हणजे देव म्हणून नाही तर माणूस म्हणून. हो, जो नंतर हळूहळू परिस्थितीमुळे किंवा त्याच्या कर्मामुळे एक देवत्वाला पोचतो, एक आख्यायिका बनतो. इंटरेस्टिंग. आणि कथेची सुरुवात होते मेलुहामध्ये. हे एक राज्य आहे जे पूर्वी खूपच संपन्न होतं, असं म्हणतात रामाने वसवलेलं. पण आता ते धोक्यात आहे. अगदी. आणि तिथले लोक एका भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात की कोणीतरी येईल, एक तारणहार. तो नीलकंठ. हो, नीलकंठ, जो बाहेरचा असेल, परदेशी असेल आणि तो येऊन त्यांना वाचवेल, त्यांचं वैभव परत मिळवून देईल. आणि मग येतो शिव, तिबेटमधनं आलेला एक आदिवासी प्रमुख. बरोबर. आणि त्यालाच हा भविष्यवाणीतला नीलकंठ मानलं जातं. परीक्षण म्हणतं की पुस्तक एकदम वेगवान आहे, आकर्षक आहे. म्हणजे त्यात ॲक्शन आहे, फिलॉसॉफी म्हणजे तात्विक विचार आहेत आणि एक लव्ह स्टोरी पण. हो, हे सगळं मिश्रण आहे त्यात. पण हे सगळं जमलंय कसं? म्हणजे परीक्षकाला काय वाटतं, फक्त कथा चांगली आहे की अजून काही? नाही, परीक्षणात भाषेबद्दल पण म्हटलंय. भाषा अगदी सोपी आणि सरळ ठेवलीये लेखकाने. अच्छा. त्यामुळे काय होतं ना की ज्यांना आपल्या पुराणांबद्दल फारसं माहीत नाहीये त्यांना ही गोष्ट पटकन समजते. हां, म्हणजे कनेक्शन सोपं होतं वाचकाचं. अगदी. आणि त्यात कर्तव्य, कर्म, चांगलं वाईट म्हणजे काय असे मोठे विषय पण हाताळले आहेत, पण ते खूप सहजपणे येतात कथेत. ही जमेची बाजू मांडलीये परीक्षणात. म्हणजे गहन विषय पण सोप्या पद्धतीने मांडलेत. पण मग ही जी संकल्पना आहे, म्हणजे पौराणिक कथांना ऐतिहासिक कल्पनेशी जोडणं, हे कसं वाटलंय परीक्षकाला? ही संकल्पना खूपच युनिक म्हणजे अनोखी आहे असं म्हटलंय. आणि पात्रांचा विकास, विशेषतः शिवाचा. हां, त्याचा जो बदल आहे. हो, एका सामान्य माणसापासून ते नीलकंठापर्यंतचा त्याचा प्रवास खूप प्रभावीपणे दाखवला आहे. कथानकात रहस्य आहे, काही नैतिक पेच प्रसंग आहेत, त्यामुळे वाचक गुंतून राहतो. पण मग काही उणीवा पण असतीलच ना. हो, प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते. बरोबर आहे. उल्लेख केलाय त्याचा पण. म्हणजे ही जी सोपी भाषा आहे ना, तिच्यामुळे काही ठिकाणी विशेषतः संवाद किंवा काही भावनिक क्षण थोडेसे वरवरचे किंवा कृत्रिम वाटू शकतात असं म्हटलंय. अच्छा, म्हणजे सपक वाटू शकतात थोडे. हो. आणि काही ठिकाणी वाक्य किंवा कल्पना परत येतात असंही निरीक्षण आहे. म्हणजे पुनरावृत्ती जाणवते. पण परीक्षण म्हणतं की यात अशा किरकोळ उणीवा आहेत, म्हणजे एकूण पुस्तकाच्या अनुभवावर खूप मोठा परिणाम करत नाहीत. ओके, म्हणजे एकीकडे साधी भाषा लोकांना जोडते, पण दुसरीकडे तीच थोडी उथळ वाटू शकते काही ठिकाणी. हा बॅलन्स साधणं नेहमीच अवघड असतं खरं तर. अगदी. आणि इथेच परीक्षण एका महत्वाच्या मुद्द्याकडे बोट दाखवतं. पुस्तकाला 5 पैकी 4 स्टार्स दिले आहेत, जे चांगलं रेटिंग आहे. हो, नक्कीच. पण ते हेच अधोरेखित करतं की गहन विषय सोप्या भाषेत आणताना हा समतोल किती नाजूक असतो. जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर हे पुस्तक काय करतं, तर ते प्राचीन कथा आणि आजचा वाचक यांच्यात कुठेतरी एक पूल बांधण्याचा प्रयत्न करतं. आणि तो प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झालाय असं म्हणता येईल. हो, यशस्वी प्रयत्न आहे, पण काही ठिकाणी थोडं कमी पडतं असं परीक्षण म्हणतंय. तर मग आपण या सगळ्या चर्चेतून काय निष्कर्ष काढू शकतो? या परीक्षणानुसार मेलुहाचे अमरत्व हे शंकराचं एक वेगळं, एक नवं रूप आपल्यासमोर ठेवतं. अगदी. पौराणिक कथांना आजच्या काळात समजेल अशा सोप्या रूपात आणण्याचा प्रयत्न आहे. आणि काही छोट्या त्रुटी सोडल्या तर याचं कथानक आकर्षक आहे, विचार करायला लावणारे मुद्दे पण आहेत, त्यामुळे पुस्तक वाचण्यासारखं नक्कीच आहे. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की जेव्हा आपण आपल्या पौराणिक पात्रांना असं मानवी रूपात त्यांच्या चुकाबरोबर सकट पुन्हा उभं करतो, तेव्हा मूळ कथांविषयीची, त्यांच्या सांस्कृतिक महत्वाबद्दलची आपली समज नेमकी कशी बदलते किंवा त्यावर काय परिणाम होतो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर.